श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। सर्व साधकांना आनंदाची बातमी। भगवान राम, कृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूजलेले समाजाचे कल्याण करणारे शिवलिंग याविषयी अत्यंत दुर्मिळ, कधीही न ऐकलेली सत्य कथा म्हणजे श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा। साधक हो, VBK ट्रस्टचे श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण कथा अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा दररोज सायंकाळी 6 ते 7 या वेळेत अवश्य लाभ घेणे। ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं। ओम शांती। आज आपण पुढचा भाग पाहणार आहोत। लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण त्याचा पहिला अध्याय सुरू होतोय आणि त्याची माहिती आपण क्रमक्रमाने घेत जाऊ। ब्रह्मर्षी नारदजी नैमिषारण्यात आलेले आहेत। श्री सूत सनक सौनक यांचा याच्यामध्ये लिंग पुराण सांगण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे। श्री गणेशजी को नमस्कार आहे, भगवान शिव को नमस्कार आहे। जगाची उत्पत्ति स्थिति एवं अंत के कारणीभूत धारक कारक ब्रह्मा विष्णु शिव स्वरूपात्मक प्रधान पुरुषाधीश परमात्मा सदाशिव को सदाशिवाला नमस्कार में भगवान शंकराला नमस्कार आहे। तर याप्रमाणे कालचा पुढचा अध्याय थोडा मुद्दा असा आहे की भगवान कृष्ण 12 वर्षे कैलासमध्ये जाऊन बसले, होम हवन करीत होते आणि त्या ठिकाणी ते यजुर्वेदातले मंत्र म्हणत असत आणि जोर देत असत। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् स्वाहा दत्तम युद्धम नम असा मंत्र म्हणत असत आणि वर्षातून एकदाच फक्त फलाहार दैलोणी घेऊन राहत असत। इतकं कडक तपश्चर्या भगवान कृष्णाने 12 वर्ष कैलास पर्वतावर केले। तेव्हा भगवान शंकर म्हणाले, माझ्याकडे सगळं अदृश्य आहे ना, हे तुझ्याकडे घेऊन टाक, म्हणजे तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि तुला पाहिजे तेवढी संतती होईल। मग त्याप्रमाणे जसा हा शेंगदाणा आहे, हा एकदा लावला की त्या शेंगदाण्याचं झाड तयार होतं। झाडात काय शेंगदाणा सापडत नाही। मग झाडाला पुन्हा खाली कोण्या येतात, हजारो कोणी आले का हजारो शेंगा खाली निघतात। कारण का टर्पल तयार होतं। कशाचे? छंद आणि स्वर यांचे टर्पल, छंद आणि स्वराचं कवच तयार होतं
आणि त्या कवचामध्ये शेंगदाणा तयार होतो. अशा प्रकारचं हे जीवाणू जे आहेत, शुक्राणू जे आहेत, हे अदृश्य स्वरूपामध्ये शंकराकडून भगवान विष्णूकडे आले आणि यांच्या शरीरामध्ये अदृश्यातून दृश्य स्वरूप तयार झालं. आणि मग भगवान कृष्णाला 1,80,000 संतती झाली. रुक्मिणीला 10 मुलं, 1 मुलगी होती. प्रद्युम्न, चारुदत्त, चारुशील आणि चारुशिला नावाची मुलगी होती. अशा दृष्टीने हे सगळं या ठिकाणी म्हणजे मागचा मुद्दा आहे की देवाच्या शरीरामध्ये परमसागर जे आहे ते आपल्याला मिळवायचं म्हणजे त्याला आराधना करावी लागते. आराधना केल्यानंतर त्यांच्याकडून जी शक्ती आहे ती कृष्णा मिळेल. उदाहरण ते दाखवलेलं आहे तुम्हाला. आता पुढचा अध्याय पाहू. मुनी नारद, शैलेश, सोमेश्वर, हिरण्यगर्भ, स्वर्लिन, अविमुक्त, महालय, रौद्र, गोप्रेक्षक, श्वेतपाशुपत, विघ्नेश्वर, केदार, गोमायुकेश्वर, हिरण्यगर्भ, चंद्रेश, ईशान्य, विष्णु तथा शुक्रेश्वर आदी तीर्थस्थानात भगवान शंकरने यथोचित आराधना करून नैमिषारण्यात पोहोच. म्हणजे भगवान शंकराने निर्णया तीर्थक्षेत्रामध्ये शिवलिंग प्रकट केली आणि नैमिषारण्यामध्ये आलेले आहेत. नारदजीला पाहून नैमिषारण्यातील निवास करणारे ऋषींनी मनमे विचार अतिव प्रसन्न झाले. त्यांनी नारदजीला सम्यक प्रकार से पूजा करून उनके त्यासाठी उचित आसन प्रदान केले. नारद मुनी नैमिषारण्यात आलेले आहेत. उचित आसन आहे त्या आसनावर त्यांना बसवलं आहे. त्यांची पूजा 88,000 ऋषींनी केली. नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषी राहतात. त्या ठिकाणी कलियुगाला प्रवेश नाही असं म्हणलं जातं. म्हणून आता त्या ठिकाणी पण तीर्थयात्रेचं मोठं तीर्थस्थान आहे. लोकांचे काम त्या ठिकाणी चालू असतं. नैमिषारण्य तीर्थयात्रा तर ज्या ज्या ठिकाणी पूर्वी ऋषीमुनी तपश्चर्या गेली ती ठिकाणं पवित्र झालेली आहेत. तर या ठिकाणी नैमिषारण्यात हे आलेले आहेत. नारद मुनी आसनावर बसलेले आहेत. पुढं काय, त्या नारदजीने सुद्धा मुनींचे द्वारा प्रदत्त त्या आसनाला सहर्ष स्वीकार केला आणि मुनींच्या जवळ भलीभांती पूजित झाले. तथा त्या उत्तम आसनावर बसून सुखपूर्वक विराजमान होऊन ते लिंग महात्म्याबद्दल सबद्ध विचित्र रहस्यवाले कथा सांगायला लागले. की इथून सुरुवात झालेली आहे. लिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण. त्याचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लिंग रामलिंग आपण का म्हणतो तर रामपुराण हे लिंग पूजलेलं आहे. त्याला रामेश्वर म्हटलेलं नाही म्हणून रामलिंग म्हणून लिंग पुराण. हे लिंग पुराण जे आहे हे पुराणाचा रामपुराण भरपूर अभ्यास केलेला आहे आणि त्या दृष्टीने या शिवलिंगाचं नाव त्यांनी रामलिंग ठेवलं. म्हणून हे लिंग पुराण म्हणून रामलिंग पुराण सुरू झालं. त्याच वेळी पुराणांचे ज्ञाता परम बुद्धिमान सुतजी तपस्वी मुनींना प्रणाम करून कामनाने नैमिषारण्य तीर्थमध्ये आले. सुतजी आलेले आहेत.
नैमिषारण्यवासी ऋषींनी व्यासजी के शिष्य होऊन सूतजीला सम्यक प्रकारचे स्तुती तथा पूजा केली. तत्पश्चात आपल्या कथांना रोमांचित कर देनेवाले सूतजीला अति विश्वस्त विद्वान जानकर उन मुनीला उनसे पुराण सुनने की इच्छा हो गई. कथा सांगायची ना ऐकायची अशी ह्या ऋषी मुनीला इच्छा झाली. सूतजी तेव्हा सभी तपस्वी ऋषींनी मुनिवर सूतजीला लिंग महात्म्याचे युक्त पुण्यदायिनी पुराण संहितासाठी विषय में पूछा विचारले. नैमिषारण्य ऋषी बोले. आता नैमिषारण्य तीर्थक्षेत्र आपल्या भारतात, तर त्या क्षेत्रामध्ये 88,000 ऋषी राहत होते. कलियुगाचा इथं प्रवेश होत नाही आणि या ठिकाणी फक्त सत्ययोग सत्यज्ञान असतं. म्हणून या तीर्थयात्रा तीर्थाचे लोक करतात. त्या नैमिषारण्यामध्ये त्याच्यामध्ये आपला दंडकारण्याचा पण काय भाग येतो. अशा दृष्टीने पुराण या ठिकाणी सुरू केलं. हे महान बुद्धिवाले सूतजी, पुराणांचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण श्रीकृष्णद्वैपायन म्हणजे व्यासाचे उपासना की तथा त्यांच्यापासून पुराण संहिता प्राप्त केलेली आहे. आता व्यासांचा शिष्य सूतजी, त्या सूतजीने व्यासाकडून पुराण संहिता म्हणजे पुराणाचं सगळं ज्ञान ग्रहण केलेलं आहे आणि त्याबद्दल आता हे लिंग पुराण सांगणार आहेत. यासाठी पौराणिकोने उत्तम हे सूतजी लिंग महात्म्यापासून युक्त दिव्य पुराण संहिता लिंग पुराण चे विषयात हम अपने पुत्र है, आपण पुत्र आहोत. ब्रह्माचे पुत्र श्रीमान मुनिश्रेष्ठ नारदजी परमेश्वर रुद्रदेवाचे पावन क्षेत्रात जाऊन तेथे त्यांनी लिंगाची पूजा अर्चना संपन्न करून अब यही विराजमान झाले. नैमिषारण्यामध्ये लिंगाची पूजा केली आणि त्या ठिकाणी हे नारद मुनी विराजमान झालेले आहेत. असे दृष्टीने लिंग पुराणाचं प्रारंभिक अवस्था पहिल्या अवस्थेत त्यांनी सुरू केली. मग आता या ठिकाणी लिंग पुराण लिंग कसं निर्माण झालं यात इथं पुढं सांगतील. शिवभक्त आपण आम्ही मुनिगण तथा नारदजी येथे उपस्थित आहेत. या मुनीचे आगे आप पवित्र लिंग पुराणाची कथा करणे में समर्थ आहेत. आपण सर्व काही सफलतापूर्वक सिद्ध केले आहे. आपल्या तोवीस काही निविद होते सांगा. मुनींचे इस प्रकार म्हणल्यावर पौराणिकों में श्रेष्ठ सूतजीचे मन प्रसन्नता से प्रफुल्लित हो गया झाले. सर्वप्रथम ब्रह्माचे पुत्र देवर्षी नारद तथा नैमिषारण्यवासी मुनींचा अभिवादन करून बुद्धिवान तथा पुण्यात्मा सूतजीने लिंग पुराण सांगायला आरंभ केला. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम,
ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता पुढं सूतजी म्हणाले, शिव ब्रह्मा विष्णू तथा मुनीश्वर व्यासजीला नमस्कारून करून लिंगपणाची कथा सांगण्यासाठी मी पुराणात प्रतिपादित विषयका स्मरण करीत आहे. आता या ठिकाणी पुराण म्हणजे काय, ते कसं निर्माण झालं, त्याचं रहस्य काय आहे, ते या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळणार आहे. शब्दब्रह्म ही त्याचे शरीर आहे. हे साक्षात शब्दब्रह्म स्वस्वरूपचे प्रकाशक आहे. आकारांत वर्ण ही त्याची अवयव आहेत. अनेक रूपांमध्ये स्थित होणे झाल्यावर सुद्धा तो अव्यक्त आहे. परस्पर सूक्ष्म झाल्यावर सुद्धा आकार उकार तथा मकरात्मक स्थूल शरीरवाला आहे. असे स्वयं प्रकाश शब्द प्रकाश्य शब्द ओंकाराचे ऋग्वेदमुख आहे. सामवेद त्याची जिव्हा आहे. यजुर्वेद त्याचे महाग्रीव आहे, मान आहे. तथा अथर्ववेद त्याचे हृदय आहे. हे असे व्यापक आहे. ये प्रकृती तथा पुरुष से अतीत एवं प्रलय तथा उत्पत्तीपासून रहित आहे. हा जो ओंकार आहे, त्या ओंकाराचं ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद सांगितलं. तर हे जे ओम आहे, त्याचा ऋग्वेद यजुर्वेद अथर्ववेद, त्याचे हे अमर आहेत. ज्याप्रमाणे आपण आता आंबा लावला, आंब्याचं झाड झालं, त्याच्यामध्ये पुन्हा त्याला बारीक कैऱ्या आल्या, मोठा आंबा, मग पुन्हा आतमध्ये बी कोय आलीच आहे. तशा प्रकारचं हे जे वाङ्मय हिंदू धर्म जो आहे, अमर आहे, तो नष्ट होत नाही. आणि आता बघा, तुम्हाला सहजी गोष्ट आहे, तुम्ही ज्वारी पेरली की तशीच ज्वारी उगवते. पुन्हा ते काढून तुम्ही पुन्हा पेरली का तशीच उगवते. त्यात काय फरक होत नाही. हे तत्त्वज्ञान जर तुम्हाला कळलं तर जगाचं हे शिवलिंग जे आहे त्याचं तुम्हाला महत्त्व समजणं तर समजणार नाही. कारण का ओंकार जो आहे, शब्दब्रह्म ओम, याला जन्म मरण नाही. हा कुठून उत्पन्न झालेला नाही. तो स्वतः स्वयंमेव आहे. त्याचा करता धर्ता कोण नाही. त्याचा करता तोच आहे. महाप्रलयाचा नाश होत नाही. आणि पुन्हा अनंत योग हा जसा तसा, याला आरंभ मध्ये शेवट नाही. हा महत्त्वाचा मुद्दा इथे आहे. म्हणून ओम पूर्वी सुरुवातीला सनातन धर्मामध्ये ओम हाच देव मानला जायचा. मग त्याच्यानंतर ओम सहस्र शीर्षा सहस्र पुरुषा हा परमात्मा प्रगट झाला, शंकर भगवान. आणि असे याची निर्मिती झाली. तर हे जे आहे ओम, हा जन्मत नाही, मरत नाही, किंवा याचा नाश होत नाही. जग आलं गेलं तरी हा जसाचे तसा अविनाश आहे. हे सनातन विश्व हिंदू धर्माचं महत्त्व आहे. लिंग पुराण, महालिंग लिंग, श्रीलिंग महापुराण अर्थात रामलिंग पुराण, म्हणजे रामप्रभूने ह्या लिंग पुराणाचा अभ्यास करून सर्व जगभर लिंग स्थापन केली. म्हणून महत्त्वाचा मुद्दा आहे. याच्या पुढचा आता पाहू आपण. जो रजोगुणाने युक्त असून
काळ रुद्र रजवानुयुक्त होऊन हिरण्यगर्भ स्वरूप सत्वगुणाने आविष्ट होऊन सर्वव्यापी विष्णुरूप तथा गुणों से रहित होने पर महेश्वर रूप में प्रकट होता है. आता हा गुणरहित, ज्याला सगुण निर्गुण कुठलाच गुण नाही, असं शिवस्वरूपात हा प्रकट होतो. लक्षात असं याच्यामध्ये सांगितलं आहे. असं आहे शिवलिंग म्हणजे लिंग पुराण आहे. जो तमगुण स्नानयुक्त झाल्यावर काळरुद्र, रजगुणायुक्त झाल्यावर हिरण्यगर्भ स्वरूप, सत्वाने आविष्ट झाल्यावर सर्वव्यापी विष्णुरूप. आता 3 या ठिकाणी सांगितले. रजगुण तमगुण सत्वगुण. तमगुणामध्ये रुद्र काळ रुद्र, रजगुणामध्ये हिरण्यगर्भ स्वरूप, सत्वगुणात सर्वव्यापी विष्णुरूप आणि गुणों तिन्ही गुणांच्या पलीकडे रहित झाल्यावर तो महेश्वर स्वरूपात प्रकट होतो. म्हणजे हा जो ओंकार आहे त्याच्या 3 अवस्था या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 4 अवस्था. त्या 4ही अवस्था आपल्याला समजल्या म्हणजे आपल्याला लिंग पुराण समजलं. तमगुणापासून काळरुद्र, रजोगुणापासून हिरण्यगर्भ स्वरूप, नंतर सत्वगुणापासून सर्वव्यापी विष्णू स्वरूप, सत्व आणि तम हे 3 गुण सोडून याच्या पलीकडं महेश्वर स्वरूप प्रकट होतो. म्हणजे सगुण आणि निर्गुण या दोन्ही अवस्थेमध्ये हा परमात्मा प्रकट होतो. ओंकार स्वरूप शिवलिंग. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा की आपलं शिवलिंग समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला नारळाकडे जावं लागेल. आता नारळामध्ये आतमध्ये आता बघा, नारळ आपण आतून पोकळ आहे. आता या नारळात जी शेंडी आहे ते काळरुद्र आहे, जी करवंटी आहे ते हिरण्यगर्भ स्वरूप आहे, आणि जे खोबरं आहे सात्विक विष्णू स्वरूप व्यापक आहे, आणि आतमध्ये पोकळे काहीच नाही, तो महेश्वर शिवलिंग ज्योतिर्लिंग आहे. म्हणजे आपल्याला आता याच्यातलं रहस्य समजलं म्हणजे ज्योतिर्लिंगाचं महत्त्व कळलं. लिंग हा ज्योतिर्लिंग कळलं. आता पुढं परोक्ताश्रित होकर जो महान अहंकार तथा पंच तन्मात्रात्मक शब्द स्पर्श रूप रस आणि गंध 7 रूपात, तदनंतर या इंद्रियांना 5 महाभूतो तथा मन इत्यादी 16 रूपात, पुन्हा या 16 रूपात आणि अव्यक्त ध्याता एवं ध्येय इत्यादीला जवळ घेऊन 26 रूपात व्यक्त होतो. तो पितामह ब्रह्मा के भी पिता है. इन ह्या सृष्टि पालन तथा संहारक लीला के लिए सिंह स्वरूप धारण करनारा महेश्वर शिव को प्रणाम करून शुभकारक लिंगोद्भव को तथापि युक्त लिंग पुराणाचं मी यथोचित रूप में वर्णन करीत आहे. अशी प्रार्थना सुद्धी ऋषीने करून पहिला अध्याय संपवलेला आहे. तर या दृष्टीने हे सगळं लिंग पुराण चालू झालं. आता दुसरा अध्याय काय सांगितलं ते पाहू. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम, ओम शिव शिव शाम शाम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव शाम शाम,
ओम शिव शिव शाम शाम. आता शंकरा नाळ का फोडण्याचं रहस्य आपलं उलगडलं की जो ओंकार स्वरूप जे ज्योतिर्लिंग आहे तेच नारळाच्या रूपाने प्रगट होतं. त्याच्यामध्ये शेंड्या नारळाच्या तमगुण रूपी कालरुद्र, नंतर करुणच्या रूपाने हिरण्यगर्भ स्वरूप, हिरण्यगर्भ स्वरूप आणि खोबरं जाहीर होतं ते सात्विक स्वरूप सर्वव्यापक विष्णू, आणि आतमध्ये पोकळी आहे. म्हणजे या तिन्ही गुणांच्या आतमध्ये पोकळी आहे. आणि हे 5 जे पोकळी आहे इथं काही दिसत नाही. हे ज्योतिर्लिंग आहे. ह्या ज्योतिर्लिंग हा लिंग पुराण आहे. याच्यामुळं सगळ्या जगातलं जीव या तत्वात वाढतात. आपण आपली रक्तपेढी जरी घेतली ना तरी ती आत पोकळ आहे. त्याच्यावर 3 आवरण आहेत. आता बघा जीवपेशीचं आवरण, याच्यावर आपण थोडा विचार करू. जीवपेशी हे सुद्धा लिंग आहे. म्हणजे जीवपेशीच्या आतला मधला जो भाग आहे तो पोकळ आहे आणि ते शिवब्रह्म आहे. आणि दुसरा ते जे पहिलं दुसरं वलय आहे त्यात 7 रंग सुद्धा जोडले आहेत. तर ते विष्णू स्वरूप व्यापक आहे. पुढच्या 8 स्वरूप दुसरे वलय आहे पेशीवर, ते हिरण्यगर्भ स्वरूप आहे. आणि त्याच्या स्वरूपाला जे पुन्हा 8 आहेत बाहेरचं ते कालरुद्र, तमगुणी कालरुद्र आहे. म्हणजे ह्या जीवपेशीमध्ये 3 वलय असून आतली जे पेशी आहे जीवपेशी ती पोकळ आहे. म्हणजे आपल्या शरीरात जी जीवपेशी आहे ते लिंग महालिंग ज्योतिर्लिंग आहे. त्याची आपण जोपासना केली पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की आपली नारळाची करोडची घेतली, नारळ घेतला, त्याचप्रमाणे आपली जीवपेशी आहे. नारळाचे शेंडी कालरुद्र, नारळाचे करंटी हिरण्यगर्भ स्वरूप, नारळातलं खोबरं विष्णू सर्वव्यापक स्वरूप, आणि आज जे पोकळे आहे ते महेश्वर तत्वातीत. हे तत्वातीत जे स्वरूप आहे तो शंकर भगवान शिव महेश्वर आहे. त्याच्यामार्फत सगळं जग चालतं. हेच ब्रह्म आहे, परब्रह्म. त्याच्याशिवाय जगाची निर्मिती होऊ शकत नाही. सगुण आणि निर्गुण हे दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आता नारळाचं आणि जीवपेशीचं आपण उदाहरण पाहू शकतो. आता जीवपेशीचं वरचं जे कवच आहे आणि नारळाचं वरचं कवच आहे ते कालरुद्र स्वरूप आहे. पेशीचे दुसरी जी आत्मपेशी आहे आणि जे नरोटी आहे, करंटी आहे, ते हिरण्यगर्भ स्वरूप आहे. आणि त्याच्यात जे पुन्हा जीवपेशीचे कवच आहे, वलय आहे, ते विष्णुव्यापक स्वरूप असून नंतर नारळाचं जे खोबरं आहे ते विष्णुव्यापक स्वरूप आहे. जीवपेशीमध्ये जी पोकळी आहे तशीच पोकळी नारळामध्ये आहे. तशीच पोकळी कशात आहे? नारळामध्ये आहे. आणि ही पोकळी जी आहे नारळात तो निर्गुणातीत महेश्वर परमेश्वर लिंग महापुराणाचं रहस्य आहे. हे गूढ जर तुम्हाला समजलं तर आपल्या शरीराच्या पेशी आहेत त्या सुद्धा ओंकार स्वरूप, शिवलिंग स्वरूप अशा स्वरूपामध्ये शिवलिंगच आहेत. त्या नष्ट होत नाहीत. त्या नष्ट होत त्यांचं आयुष्य असतं. तर आपण सूक्ष्मदर्शकाने पाहिलं. आता कृष्णाने 12 वर्ष भगवान शंकराची सेवा कुठे केली? कैलास पर्वतावरती.
आणि ती सेवा करताना ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् स्वहा दत्तमिदं नम असं म्हणून हवन सोडायचे. यज्ञ चालू 12 वर्ष अखंड यज्ञ चालू. तर त्याप्रमाणे आता या ठिकाणी आपण या ठिकाणी जे काही जगाची निर्मिती आहे, हे ज्योतिर्लिंग जे भगवान शंकर आहे, याच्यापासून कृष्णाला मुलं कशी झाली, त्याचं रहस्य कथा काय याच्यामध्ये गुंतलेलं आहे ते आता आपण पाहणार आहोत. भगवान शंकराने सांगितलं, जे माझ्याकडे अदृश्य आहे ते तुला प्राप्त होईल आणि तुझी इच्छा पूर्ण होईल. मग या यजुर्वेदाचा अभ्यास करून होम हवन करून ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. आता या ठिकाणी 23 रंगसूत्राच्या जोड्या आहेत आणि या 23 रंगसूत्राच्या जोड्या ज्या आहेत त्या कशा स्वरूपाच्या आहेत ते आता आपण पाहू. पहिल्यात पोकळी आहे, ते शिवब्रह्म आहे, महेश्वर आहे, महाईश्वर आहे, परमेश्वर आहे. आणि याच्यावरचा जो पहिला आवरण आहे त्याच्यामध्ये 7 रंगसूत्राच्या जोड्या आहेत आणि एक बाजू मोकळी आहे. का स्त्री का पुरुष या दृष्टीने तिथं ती एक बाजू 7 रंगसूत्राच्या जोड्या पहिल्या वलयामध्ये आहेत. दुसरं वलय घेतलं पेशीचं, तर त्या ठिकाणी 8 रंगसूत्राच्या जोड्या आहेत. तिसऱ्यामध्ये 8 रंगसूत्राच्या जोड्या आहेत. आणि ह्या सगळ्या जोड्या आता देवावतरिक संतेचं रहस्य सांगायचं म्हणजे असं की ह्या ज्या 8 ठिकाणी, या ठिकाणी म्हणजे 8 ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी ह्या रंगसूत्राच्या जोड्या थांबलेल्या आहेत, पण त्या ठराविक अंतरामध्ये पाहिजेत. आता त्या ठराविक अंतरात पाहिजे म्हणजे कशा, आता 360 अंशचा कोन वर्तुळ भागिले 8, 8 चौक 32 40 म्हणजे 45 अंशाच्या कोनामध्ये 8 ठिकाणी हा ध्वनी जीवपेशीमध्ये आदळतो. आणि हा जीवपेशीत आदळल्यानंतर मग त्या पेशीच्या मध्ये जी रंगसूत्र आहेत ती समतोल राहतात, तशी ती समतोल राहू शकत नाहीत. आता आपण पाहतो, कोणाला पाय नाही, कोणाला हात नाही, कोणाला डोकं नाही, कोणाला मेंदू नाही. याचं कारण काय, तर आपण धर्मापासून फार लांब गेलेलो आहोत. ज्योतिर्लिंगाची पूजा आणि तो मंत्र, ऋषी देवता, छंद आणि स्वर, त्याचा आपण विचार न करताना वाकड्या तिकडे संत निर्माण होत. आता बघा, साधी गोष्ट सांगतो. ह्या झाडाला तुम्ही चांगलं पाणी घाला, नारळाच्या एका झाडाला पाणी घालू नका. हे भुईमुग शेंगा झाड घ्या, त्याला चांगलं पाणी घाला, एकाला घालूच नका, खत घाला. मग आपण हे जे तुमचं शेंगा झाड पहिलं पाहू, हे जे शेंगा झाड आहे ना, त्याच्या शेंगा पाहिल्या, चांगलं पाणी दिलं बरं का, तर त्याच्यावरती अतिशय सुंदर कवच आलेलं आहे, वेद, छंद आणि स्वराचं. आणि आज शेंगदाणे अतिशय प्रगत झालेले आहेत. आणि ज्याला पाणी कमी आहे त्या ठिकाणी शेंगदाण्याचे कवच आहे, टर्पल म्हणजे छंद आणि स्वर, ते एवढे चांगले उमटलेले नाहीत, म्हणून आता शेंगदाणा स्वाद चांगला नाही. अशी ही सध्या संतची जगाची ख्याती निर्मिती आहे. तर सांगायचा मुद्दा की कृष्णाला भगवान शंकराने सांगितलं, हे जे नारळ आहे
याची जे नारळ जो आहे पद्धतशीर पाणी घातलेला तो आतून पूर्णपणे करोडशीर गोल आहे. तेव्हा ह्या नारळाच्या नरोटीमध्ये आपण जो ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात् असं म्हणलो पहिले 8 ध्वनी आत उमटणार, परत दुसरे 8 अशी 24 अक्षरी ध्वनी या ठिकाणी उमटलेला आहे. मग त्यामुळे हा नारळ जो आहे तो अतिशय गोल गरगरीत चांगला झाला. मग खोबरं झालं ना तर त्या खोबऱ्याच्या ठिकाणी 8 ठिकाणी हा गायत्री मंत्राचा ध्वनी उमटला, त्यामुळं खोबरं चांगलं आलं. रंगसूत्राच्या 7 जोड्या इथं व्यवस्थित काम करून खोबरं तयार झालं. पुढचं करवंटी आहे नरोटी, तर त्याच्या 8 जोड्या 8 ठिकाणी 7 ठिकाणी ध्वनी 8 ठिकाणी ध्वनी आदळला, पण त्या ठिकाणी नरोटी चांगली तयार झाली. आणि त्या ठिकाणी मग जे 8 जोड्या आहेत त्यासुद्धा व्यवस्थित प्रगट झालेल्या आहेत. मग पुढं त्याच्यावर नारळ शेंडी आहे. मग तिथंसुद्धा आपण पाहिल्यानंतर 8 ठिकाणी हे ध्वनी उमटलेला आहे वेद मंत्राचा, आणि त्याला शेंडी अवयव हे सगळे आलेले आहेत. अशा दृष्टीने हे जे छंद आणि स्वर आहेत हे जर तुमच्या शरीरात व्यवस्थित उमटले तर तुम्हाला होणारा संतती चांगली होईल, असं विज्ञान आणि वेद सांगतात. वेदात तर पक्का सांगितलेलं आहे, जीव पेशीचं रहस्यमय कथा, की ही वेदामध्ये अरुणा लोहिनी ताम्रवज्रा म्हणजे जे आयर्न लोखंड आहे तांबड्या रंगाचं आणि तांब आहे, या दोन्हीपासून रक्त तयार होतं आणि पेशी तयार होते. तेव्हा या ठिकाणी हे जे मंत्र म्हणले त्याच्यामुळे रक्ताची पेशी तयार होऊन जे शुक्राणू आहेत ते बळकट आयुष्यमान तयार झाले पाहिजे, अशा दृष्टीने या ठिकाणी हे सांगण्यात आलेलं आहे. तेव्हा आपल्याला जर तपासून पाहायचं असेल तर 2 नंबरचा व्होल्टेज आपला जर पाहिला हृदयातला, तो जर 6 ते 10 mm असेल तर तुमचे जे शुक्राणू म्हणजे हे शुक्राणू आहेत ते अगदी उत्तम रीतीत प्रगट होत असून ती मुलं 100 वर्ष जगू शकतात. तो 2 नंबरचा व्होल्टेज जर 5 mm असेल तर ती मुलं 50 वर्ष जगणार. तोच व्होल्टेज 3 असेल तर 30 वर्ष जगणार. आधी कोणी असेल तर कधी मरण जगत सांगता येणार नाही, आणि निगेटिव्ह असेल तर खात्री नाही. अशा दृष्टीने आपण आता 2 नंबर व्होल्टेजचं पाहिलं. तशा दृष्टीने हे जे भगवान कृष्णाने 12 वर्ष शिवलिंगाची पूजा केली. आता शिवलिंग घ्या. आता शिवलिंग म्हणजे नेमकं काय आहे याचं बनणे आपण एक रहस्यमय कथा तुम्हाला सांगणार आहे. शिवलिंग गोल आहे, मध्ये काय शिवलिंग आहे. हे मधलं शिवलिंग म्हणजे महेश्वर आहे. पोकळी नारळाची पोकळी आहे ना, पेशीची पोकळी मधलं शिवलिंग आहे, आणि त्याच्याकडे पाळूमध्ये अशी 3 वलय आहेत, आणि ती 3 वलय म्हणजेच रंगसूत्र 7, 8 आणि 8 ह्या जोड्या आहेत. महादेवाची पूजा केल्यानंतर तुम्हाला लिहिता वाचता येऊ अथवा न येऊ, पण दररोज पाणी घालून जर पूजा केली तर तुमची जी रंगसूत्र आहेत शरीरात ती वेडी वाकडी प्रगट न होताना शास्त्रोक्त पद्धतीने प्रगट होतात. आता हा जो आपण मंत्र म्हणला भगवान कृष्ण, ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्, तर पहिले 8 अक्षर इथं, दुसरी 8 इथं, 3 असे त्यांनी स्पर्श केलेला आहे. आणि जसं आता समजा एक देऊळ आहे आपलं कलिकी दत्त महाराजांचं, त्याचं ठिकाणी एका ठिकाणी घड्याळ लावलं की 8 ठिकाणी आवाज होतो, टक टक टक. म्हणजे हे जे आपल्या शरीराची पेशी आहे तिच्यावर 8 ठिकाणी बरोबर 45 अंशामध्ये सारखं
ठोके बसले पाहिजेत. म्हणजे ह्या रंगसूत्र जी आहेत ही आजीशय जशीची तशी त्या पेशीमध्ये व्यवस्थित बसतात, मागं पुढं होत नाहीत. आता आपण आता या ठिकाणी आपण खरबूज घेऊ, खरबूज किंवा एखादं बियाचं झाड वृक्ष फळ घेऊ. आता हे बियाचं फळ आपण घेणार. तर आता समजा खरबूज घेतलं, खरबूज अजून पोकळ आहे आणि ह्या खरबुजामध्ये ज्या बिया आहेत त्या समतोल आत पडलेल्या ठराविक अंतरावर असतात. जर हे खरबूजला भरपूर पाणी दिलेलं असेल तर खरबुजाला पोकळी आहे महेश्वर, नंतर त्याला पुन्हा गर आहे विष्णू स्वरूप, पुन्हा त्याच्यावर कवच आहे म्हणजे हिरण्यगर्भ स्वरूप, आणि त्याच्यावरचे खरबुडावरून कवच आहे ते कालरुद्र आहे. म्हणजे या ठिकाणी तिन्ही ठिकाणी या खरबुजामध्ये जे बी आहे ते अतिशय सारख्या प्रमाणात पडलेलं आहे. हे आपण आता प्रथम पाहिलं. आता थोड्या वेळाने परत दुसऱ्या खरबूज घेतलं, त्याला पाणी नाही काय नाही, तर ते इजाळल्यामध्ये निम वाकडं वाळलेलं होतं. पण ते कापलं, पण ते आतून गोल नव्हतं. तेव्हा त्याचं जे बी होतं ते निम्या भागात समतोल पडलेलं होतं, निम्या भागात एकमेकांना मिक्सचर झालं होतं. तशा प्रकारचं तुम्ही जर देवधर्म नाही केला तर तुमचा वंशाचं काही खरं नाही. तुम्ही जेव्हा देवधर्म करता, शंकराची पूजा करता, तेव्हा ही गुणसूत्र जशीचे तशी तयार होतात आणि ठराविक ठिकाणी राहत हे ज्योतिर्लिंग तयार होतं. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. संशोधनाचं आपलं महाकुण्य दर्शनमध्ये हे दाखवलं आहे. जे लोक आपले ग्रंथ घेतात त्यांना याचं सूक्ष्म ज्ञान होते. तर सांगायचा मुद्दा असा की ही गुणसूत्र जी आहेत ते खरबुजामध्ये ज्या बिया आहेत त्या बिया ज्या आहेत त्या आपण खरबूज असं निमच वाढले, निम वाकडे झाले, वाकडे म्हणजे त्याच्यामध्ये म्हणजे त्या छंद आणि स्वर पूर्णपणे उमटले नाहीत. म्हणजे हा जो छंद आहे, छंद गायची छंद आणि सडदा स्वर जो आहे तो या ठिकाणी व्यवस्थित उमटलेला नाही, म्हणून खरबुजाचं वाढ पण झालेलं नाही. आणि ज्याची वाढ झाली त्याच्यावरून ते व्यवस्थित आहे. अशा दृष्टीने याचं आपण निरीक्षण केलेलं आहे. मग हे बी ठराविक अंतरामध्ये आत आहे. तशा प्रकारची जी रंगसूत्र रंगसूत्र आहेत 23 रंगसूत्र जोड्या, त्या पहिल्या मंडळात समत, दुसऱ्यात सम, तिसऱ्यात सम, सारख्या अंतरावरून शरीरातले जे आपले अवयव आहेत ते क्षद नियम ओम आमी मी रु लु लु आय ओम हा ओम कम कम गम गम नम क्षद नियम, हे जे वर्णमाला अक्षर आहेत हे सगळे यांच्यापासून अवयव तयार होतात, कारण यांचा त्या ठिकाणी प्रभाव आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी शब्द ब्रह्म सांगितलं सुरुवातीला. तर हे शब्द ब्रह्म जे आहे गायत्री मंत्रां शरदा स्वर तुम्ही जेव्हा शास्त्रोक्त पद्धतीने म्हणता तेव्हा तुम्हाला देवावतरिक संतती, तुमचं जीवन सुरक्षित आणि तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही अशी अवस्था, मग तुम्हाला ब्रह्मज्ञान आत्मज्ञान साक्षात्कार होतो. एक आम्ही लहान असताना एक भोई या गोंड्याच्या मध्ये खरबूज लावत असो. एक वर्ष काय झालं, खरबूज काही सळडी निमित्त वाकडी तिकडे वाढली, काही चांगली वाढली नाही, त्यामुळं ते पीक गेलं. तेव्हा मी आपला गायत्री मंत्र म्हणत असायचो. तेव्हा ते ऐकले भोई म्हणले, महाराज तुम्ही आमच्या खरबूजा करता काहीतरी मग करा. मी म्हटलं काय नाही बा, मी गायत्री मंत्र म्हणतोय, त्या मंत्राचं हे भस्म न्या आणि गरम करून प्रत्येक वेळाच्या खोडाला घाला. हे प्रत्येक वनस्पतीला जीव असतो. मग त्या भोयांनी
त्या खरबूजाच्या सगळ्या झाडांच्या बुडाला गरम करून भस्म ओतलं आणि म्हणजे जुने जे आलेले हे आहेत ना तुमच्याकडे खरबूज काढून टाका, वाकडी तिकडी ते काढून टाकले आणि मग पाणी व्यवस्थित सोडलं, खत घातलं. मग पुन्हा त्याच वेळेला पुन्हा चांगली गोल गरगरीत खरबूज आली. का तर गायत्री मंत्राचा जो प्रभाव छंद आणि स्वराचा त्या वनस्पतीवर झाला. कलिंगड गोल होतंय, आंबा गोल आहे, ही जी सगळी फळं आहेत, वनस्पती आहे, ज्वारी बाजरी आहे, या सगळ्यावरती या गायत्री मंत्र छंदाचा परिणाम होतो. त्यातून सगळ्या जगाची निर्मिती झाली ज्योतिर्लिंग. म्हणून शंकराची भक्ती करण्याची मंडळी आहे, शंकराची भक्ती करण्याची मंडळी आहे, त्यांच्या घरी उत्तम संस्कृतीची मुलं, संस्कृतीची माणसं जन्म आहेत दिसतात, पण ते शंकराची भक्ती करीतच नाहीत. कारण ह्या ज्या रंगसूत्र आहेत ती परत व्यवस्थित पडत नाहीत. म्हणून कोणाची तोंड गायसारखी, कोणाची बकऱ्यासारखी, कोणाची कुत्र्यासारखी अशी तोंडाची माणसं जन्माला येतात. का असावा? तर छंद गायत्री मंत्राचं शंकराची पूजा केली नाही, त्यामुळे ही चित्रविचित्र संतती जन्माला आली. एका माणसा घरामध्ये मुलं जन्माला यायची, पण ती चित्रविचित्र चेहऱ्याची. मला म्हणले, महाराज ही मुलं आमच्या घरी जन्माला येतात चित्रविचित्र, आमच्या भावाला अशी आम्हाला असे काय अनुवंशा दोष आहे बा. म्हणलं तुम्ही शंकराची पूजा करता का? म्हणले नाही करीत. म्हणलं ब्राह्मण आणा, शंकराचा अभिषेक करा सतत, मग पुढे बघू. त्याप्रमाणे शंकराचा अभिषेक सुरू झाले. ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. गायचे षडजा स्वर या दृष्टीने मंत्र म्हटल्यानंतर ह्या जी मंडळी होती, जी अदृश्य आहे, ते शिवलिंगातून त्या पुरुषामध्ये रंगसूत्र जी होती ती पेशी जी वाकड्या वाढत होत्या त्या सरळ व्यवस्थित वाढायला लागल्या आणि पुढे त्यांना चांगली गुटगुटीत सुंदर चेहऱ्याची डोळ्याची मुलं प्रगट झाली. हा महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रत्यक्ष पुरावा आहे. आपण केलेले प्रयोग, मला आलेले अनुभव मी तुमच्या पुढे मांडतो, त्या दृष्टीने सगळं चालू आहे. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता ओंकार हे ज्योतिर्लिंग आहे असं या ठिकाणी मानलं, तेव्हा प्रत्येक मनुष्य जीव हा ओंकार स्वरूप ज्योतिर्लिंग आहे. कसं? ओंकारचा बिंदू आहे डोकं, अर्धमात्रा हात, एकाकार छाती आणि पाठ पोट, तीनाकार पाय, अशा ओंकार स्वरूपातून हा जीव प्रथम प्रगट झाला. आणि मग त्याच्या ऋग्वेद, यजुर्वेद, साथर्वेद यांचे छंद सर्व म्हटले आणि मग त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. मग आता आपला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही, वेळसर म्हणून जन्माला येतात. काय काय घरामध्ये 3-3 पिढ्या, 4-4 पिढ्या वेळीच माणसं, म्हणजे या घराला कीड लागली, वेळी माणसं. आणि मला माझी त्यांची गाठ झाली, म्हणल्या गावामध्ये असे राव 5-6 घरं अशी आहेत, हे सगळी वेळीच हो, चांगली नाहीत. म्हणजे शंकराचं मंदिर कुठे आहे? म्हणजे इथे आहे. शिवलिंग बघू चला, अतिशय गरगरी शिवलिंग होत. त्यांना सांगितलं तुम्ही आता इथं कसं करा, तुम्हाला का एक तर जमलं तर शंकराच्या गायचे छंद स्वरजा स्वर या मंत्र म्हणा, नाही जमत तर ब्राह्मण मंत्र म्हणून घ्या आणि या ठिकाणी दर महिन्याला अभिषेक करा. मग शंकराचा पिंडी होतो अभिषेक. नंतर ओम तत्पुरुषा विद्महे महादेवाय धीमहि तन्नो प्रचोदयात्. मग या ज्योतिर्लिंगामधून, शिवलिंगामधून त्या ज्या लहरी आहेत, गोल पेशी तयार झाली शरीरामध्ये, यांच्या शुक्राणू गोल डोकं तयार झाली. मग शुक्रांच्या डोक्यामध्ये 50% अनुवंशिकता,
मानेमध्ये काय घटक शाप्टात काय तेव्हा जिवंत असो शुक्राणू तयार होतो. तर त्या दृष्टीने छंद आणि स्वरातून ह्या शुक्राणूची निर्मिती होते. ज्याप्रमाणे शेंगा आधी भुईमुगाला टरफळ येतं, ते छंद आणि स्वराने टरफळ तयार होतं, त्याच्यामध्ये मग शेंगदाणा तयार होतो, मग तयार होतो. तशा प्रकारचं गायत्री हे जे शंकराचा मंत्र शिवलिंगावर म्हटल्यानंतर त्या मनुष्याच्या शरीरामध्ये आधी गाय छंद आणि षडजा स्वराचं कवच तयार होतं. आता त्याला इंग्लिशमध्ये वेगळं नाव आहे, विश्व म्हणून म्हणतात. तर वेद आणि छंद स्वरापासून भुईमुगाच्या शेंगासारखं कवच तयार झालं आणि त्या कवचामध्ये 50% अनुवंशता आणि काही गुण उतरून शुक्राणू प्रगट झाला. पण तो शुक्राणू कसा प्रगट झाला, तर शंकराची पूजा केली असल्यामुळं नित्यनियमाने त्या ज्या पेशी होत्या त्या गोल पद्धतशीर पडून पहिल्या रिंगणात 7, दुसऱ्यात 8, दुसऱ्यात 8, अशा तिसऱ्यात 8 असे सूत्र अगदी पद्धतशीर पडली. मग संतती होण्याच्या अगोदर त्याला सांगितलं डॉक्टर म्हणून तपासणी करून घ्या. मग त्याने तपासणी करून घेतली शिमांची आणि पुढं अशी परिस्थिती निर्माण झाली. डॉक्टर सांगितलं ओके, सगळे रंगसूत्र व्यवस्थित आहेत, संतती चांगली होईल. आणि मग पुढं तसाच अभिषेक क्रम चालू ठेवल्यानंतर त्यांना अतिशय गुटगुटीत मुलं झाली. चेहरे देवासारखे जन्माला आले, माकडाचे कुत्र्याचे तोंड जन्म आली नाहीत. ज्यांच्या घराण्यामध्ये तुम्ही बघा, ज्यांच्या घराण्यामध्ये कायम गायत्री मंत्र जपला जातो त्यांचे चेहरे बघा, ज्यांच्या घराण्यामध्ये गायत्री मंत्र जपला जात नाही त्यांचे चेहरे बघा, जे शिवलिंगाची रोज पूजा करतात त्यांचे चेहरे बघा. तर शिवलिंगाची पूजा करणारे जे आहेत पुजारी, त्यांचे चेहरे बघा कसे गोल गडगुटीत आहेत, सुंदर चेहऱ्याची माणसं. आणि हे जे देवधर्म करीत नाहीत त्यांचे तोंड कुत्र्या मांजरासारखी वाकडी तिकडी आलेली आहेत. तर ह्या पेशीचा परिणाम हे लिंग हे. म्हणून हे जे लिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण आहे त्याचा आपण आता या ठिकाणी माहिती तुम्हाला अतिशय सकळ स्वरूपात सांगितलेले आहे. याचं कारण एक जण होता, तो म्हणाला महाराज मी खूप केला संतती होत नाही. डॉक्टरने पण रिपोर्ट दिला तर काही खरं राहिलं नाही. म्हणलं असं नाही, तुम्ही शंकराची भक्ती करा, रोज जाऊन तिथं जाऊन पूजा करा, शंकराचा गायत्री मंत्र म्हणा, अभिषेक करा, तुम्हाला जमन तसं इच्छाशक्तीप्रमाणे बसा. त्याप्रमाणे दररोज पती पत्नी जाऊन शंकराची पूजा करायची. पुढं पूजा करता करता जे अदृश्य आहे ते दृश्य कृष्णासारखं, जसं शंकराच्या शरीरात अदृश्य कृष्ण शरीर उतरलं आणि जीवाणू शुक्राणू 100% पॉवरफुल निर्माण झाले, तसे यांच्यात पण तयार झाले आणि यांना संतती झाली. माझ्या जवळजवळ असे बरेच लोक आहेत की ज्यांना संतती होणार म्हणून शेरे मारलेले आहेत, पण शंकराची भक्ती करून गायत्री मंत्र विधी करून होम हवन करून शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या भगवान शिवलिंगाच्या कृपेतून आकारातून आपल्या पेशी समतोल वाढतात. म्हणून शंकराची भक्ती करणे आवश्यक आहे. लिंगपुराण लिंग महापुराण अर्थात श्रीरामलिंग महापुराण याचं महत्त्व आता आपण पहिल्या अध्यायात थोडं सांगत चाललेलं आहे. पुढं पाहू. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता प्राचीन उदाहरण सांगा असं एकदाच्या मनात आता आले. त्याचे प्राचीन उदाहरण असे, रामप्रभूने 65,000 वर्ष भगवान शंकराच्या शिवलिंगाची पूजा केली, पार्थलिंगाची. त्यामुळं त्यांच्या वंशामध्ये चांगली उत्तम चेहऱ्याची, भरपूर आयुष्याची
अशी संतती निर्माण झाली. 52 पिढ्या सूर्यवंशाचं राज्य भारत होतं, जगावर होतं. त्याचप्रमाणे भगवान कृष्णाने अशी भक्ती केल्यानंतर जे उत्तम बळकट शुक्राणू होते त्यांचा वंश टिकलेला आहे. आणि आता आपण तसाच आहे. यदुवंशी, सूर्यवंशी यांचे चेहरे बघा कसे आहेत. कारण रामप्रभुवंशातले जे लोक आहेत त्यांचे चेहरे गुटगुटीत चांगले आहेत. कृष्णाच्या वंशातले चेहरे गुटगुटीत चांगले का नाही, पुरी भक्ती केली. तेच तसं आता आपण आता जवळ येऊ शिवाजी महाराजांकडे. शिरोळी सहा देवळामध्ये शंकर भगवानाची शिवाजी महाराजांनी पूजा केली. आणि दररोज ते तिथं जाऊन पूजा करीत असत, पाणी घालतात, पूजा करीत असत. त्यांना संभाजीसारखा, राजासारखा. नंतर आता त्यांच्या घराण्यातली मला बघा संतची कशी आहे, चेहरे बघा त्यांचे शास्त्रोक्त पद्धती. कारण त्याच्यात ते संस्कार जसे तसे आले आहेत. आता आमच्या शिरोळमध्ये रामलिंग आहे. रामलिंगाचे लाखो भक्त रामलिंगाची पूजा रोज करतात. शिवलिंग फार सुंदर आहे. रामलिंग जागृत आहे, अनेक लोकांना अनुभव आलेला आहे. त्या शिवलिंगाची पूजा करणारे जेवढे रामलिंगाच्या शिरोळची मंडळी आहेत तेवढ्या मंडळीच्या घराण्यामध्ये चांगल्या बुद्धीची, चांगल्या चेहऱ्याची, उत्तम सुंदर अशी प्रजा शिरूरमध्ये रामलिंग कृपेने, ज्योतिर्लिंग कृपेने निर्माण होत आहे, झाली आहे, होत आहे, होणार आहे. पण जे रामलिंगाच्या मंदिरात आलेच नाहीत, कधी पूजा केलीच नाही, त्यांचे चेहरे बघा आणि तुम्ही ठरवा कसं काय आहे ते. ओम दत्त दत्त राम राम, ओम दत्त दत्त राम राम, ओम शिव शिव श्याम श्याम, ओम शिव शिव श्याम श्याम. आता आपल्या कल्की दत्तारा मंदिरामध्ये पंचमुखी शिवलिंग कल्केश्वर आहे. त्याची लोक भक्ती करतात, त्यांना पण चांगला अनुभव येतो. आणि त्या दृष्टीने ही सगळी ज्योतिर्लिंगाची पद्धती आहे. त्यावर उलटच्या अंकामध्ये प्रवचन अजून महत्त्वाचं बोलू. ओम स्वयंभू श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. अत्रिषी ब्रह्मर्षी अत्री महासती अनुसया माता की जय. सर्व देवदेवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. वो हरि ओम दत्त. ओम शांती शांती. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे, वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा. समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.